ठाकरे बंधूंच्या भेटीसाठी सुरूच उद्धव ठाकरे पोहोचले राज ठाकरेंच्या घरी। राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसाचं निमित्तानं ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना। उमेदवारी न मिळालेले उमेदवार पुन्हा ठाकरेंकडे वळण्याची शक्यता। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। सुनबाई अपघात प्रकरणात अडकल्यामुळे भाजपचं कौतुक। किशोरी पेडणेकरांचा महेश कोठारेंवर निशाणा, म्हणून महेश कोठारेंचं भाजप प्रेम वाढलं, पेडणेकरांचं वक्तव्य। शनिवार वाड्याबाबत नियम पाळले पाहिजेत, मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। स्थानिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महापौर काँग्रेसचाच होणार, भाई जगताप यांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। वसई किल्ल्यावर वाद, शिवरायांच्या वेशात फोटो काढण्यात केला विरोध, सुरक्षा रक्षक हिंदीत बोलत असल्यानं झाला वाद। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची 2 नोव्हेंबरला निवडणूक, उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात मुरलीधर मोहोळांनी थोपटले दंड। लाडक्या बहिणींची नाराजी होणार दूर, लाडकी बहिणीच्या केवायसीला तुर्तास स्थगिती, मंत्री अदिती तटकरेंची घोषणा। राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचं चाक रुतलं, राष्ट्रपतींच्या दक्षिणेच्या दौऱ्यात घडला प्रकार, धक्का मारून बाहेर काढण्यात आलं हेलिकॉप्टर। मुंबईची हवा वाईट झाली, दिवाळीच्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण, श्वसनाचा अनेकांना होतोय त्रास। बिहारमध्ये काँग्रेस आघाडीत वाद सुरूच, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा वाद। रणजित कासलेचे सुरतमध्ये कारनामे, खंडणीखोरीच्या आरोपाखाली सुरत पोलिसांकडून कारवाई। टीईटीची पात्रता परीक्षा 24 नोव्हेंबरला, टीईटीसाठी 1 लाख शिक्षकांचेही अर्ज। राजकीय पुनर्वसनासाठी बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करतायत, कडूंच्या राजकीय आरोपांवरती आमदार रवी राणा यांचा पलटवार। जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेकांची तारांबळ, सिंधुदुर्गात पाऊस, झोडणीला काढलेल्या भात पिकाचं नुकसान, विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गात जोरदार पाऊस। हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी, शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय करणाऱ्या सरकारचा निषेध, कुरुंदा या ठिकाणी शेतकऱ्यांचं 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन। बियाण्यांची टंचाई दाखवून जास्त दरानं विक्री, आक्रमक शेतकऱ्यांचा नांदेडमधल्या कृषी केंद्रासमोर संताप, कृषी विभागाची तत्काळ कारवाई, 5 दुकानाला ठोकलं सील। भायखळ्यातल्या मदनपुरा या ठिकाणी इमारतीचा भाग कोसळला, इमारतीचा पहिला मजला कोसळल्यानं 7 जण जखमी, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून केलं मदत कार्य। फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, बेल्जियम न्यायालयाकडून मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी, मेहुल चोक्सी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी। डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन करून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, डोनाल्ड ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी, व्हाईट हाऊस दिवाळी निमित्तानं लखलखलं। सोनं 6,000 स्वस्त, सोन्याचे भाव जीएसटीसह 1,28,400 रुपये, चांदी किलो मागे 1,62,000 आसपास। मनमाडच्या बालकलाकारांनी साकारली किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती, किल्ल्याची कलाकृती पाहण्याकरता नागरिकांची गर्दी। दिवाळी पाडव्यानिमित्तानं म्हैस पळवणे आणि सजावट स्पर्धा, आमदार सतेज पाटील यांनी दुचाकी मागून पळवल्या म्हैशी, दुचाकीच्या आवाजावर पळवल्या जातात म्हशी।